हॅलो स्टुडंट, वेलकम टू ओम श्रद्धा सामाजिक प्रतिष्ठान आणि गुरुकुल स्टडी सेंटर. लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल मधलं 1.1, 1.2, 1.3, 1.4, 1.5 कम्प्लीट संपलेलं आहे. आता प्रॉब्लेम सेट म्हणजे एक प्रकारे उजळणी पाहिजे आपल्याला. क्वेश्चन काय, काळजीपूर्वक वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपल्याला काय सांगायचं. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग क्वेश्चन्स, राईट. Draw the graph 4x plus 5y is equal to 19. Find the value of y when x is equal to 1. आपल्याला ग्राफ काढायचं नाही, जस्ट व्हॅल्यू ऑफ y ची काढायची आहे x 1 असताना. या ठिकाणी पहा 4x plus 5y is equal to 19, राईट. x च्या ठिकाणी 1 टाका, 4 1 जा 4 प्लस 4 आहे तिकडे मायनस होईल, 19 मधून 4 गेले 15, 5y is equal to 15, y is equal to 15/5 that is 3. म्हणजे 3 जर आन्सर असेल तर तुमचा आन्सर कुठला असेल? बी. बी इज राईट आन्सर. बी इज राईट आन्सर. गॉट इट. पहिला प्रश्न संपला. दुसरा प्रश्न पहा. फॉर सायमल्टेनियस इक्वेशन इन व्हेरिएबल एक्स अँड वाय, dx is equal to 49, dy is equal to -63, d is equal to 7. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. आपल्याला x काढायचा आहे. x म्हणजेच काय? dx अपॉन d. dx अपॉन d म्हणजे कोणाची किंमत झाली? x ची. y ची किंमत काय आहे? dy अपॉन d. काय विचारले आपल्याला? फक्त x ची व्हॅल्यू विचारलेली आहे. dx अपॉन d. dx ची किंमत म्हणजे 49, dx ची किंमत अपॉन d ची किंमत 7 म्हणजे उत्तर 7 7 येईल. 7 म्हणजे आन्सर ए येईल. समजतं? अशा प्रकारे उत्तर लिहावं लागतं. ठीक आहे, हरकत नाही, लक्ष द्या. पहिल्याचं उत्तर 3 बरोबर आहे, दुसऱ्याचं उत्तर 7 ए, राईट. तिसऱ्याचं फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटरमिनंट्स. काय? 5 into -4, राईट. 5 into -4 -20. मायनस ऑफ -7 into 3 -21 म्हणजे 20 मायनस ऑफ 5 into -4 -20 मायनस मायनस प्लस 7 3 21. 21 मधून 20 गेले 1. 1 आन्सर कुठे आहे? डी या ठिकाणी. आन्सर डी इज युअर राईट आन्सर, राईट. समजतं? पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं बघा. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स. डिटरमिनंट मेथड ऑफ फाइंड द डी. डी च्या आपल्याला डिटरमिनंट काढायचं आहे. डी ची फाइंड काढायची आहे. डी म्हणजेच काय येईल आपल्याला? डी ची व्हॅल्यू कशी काढणार? लक्ष द्या एक मिनिट. या ठिकाणी 1 आणि 3 एक्स चे कोएफिशिएंट घ्या. नंतर 1 आणि -2 वाय चे आणि सोडवा, बाकी काय नाही, राईट. 1 into -2 -2 minus of 1 3 into 1 3, that is answer is -5. Answer is -5. समजतं? -5 कुठे येते? सी आन्सर. राईट आन्सर इज सी. समजतं? ते सोडवायचं आहे बाजूला कुठेही रफ आणि मग आपण उत्तर लिहायचं तरी चालणार. त्यानंतर ax plus by is equal to c, mx plus ny is equal to d. आपल्याला अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. परत सांगतो. ax प्लस by इज इक्वल टू सी, हे स्टँडर्ड इक्वेशन आहे. mx प्लस ny इज इक्वल टू d, हे पण स्टँडर्ड इक्वेशन आहे. कशाचं? 2 व्हेरिएबलचं, बरोबर का? या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, an. या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन bm. हे दोन्ही सारखे असता कामा नये तरच सॉल्व्ह करता येतं, अदरवाईज सॉल्व्ह करता येत नाही. कंडिशन आहे. आणि एकच सोल्युशन मिळतं. म्हणजे हे जर दोन्ही वेगवेगळे असते, बरोबर का, तर सोल्युशन मिळतं. ओनली वन सोल्युशन. ओनली वन सोल्युशन म्हणजे ए उत्तर तुमचं होणार. लक्षात आलं? ओनली वन सोल्युशन. हा, ए आन्सर. सिंपल. डी नाही, ए आन्सर. ओके, गॉट इट. त्यानंतरचा क्वेश्चन काय क्वेश्चन दिलाय बा? 2x - 6y is equal to 3. When x is equal to -5, find the value of y. When y is equal to 0, find the value of x. बस, बाकी काय नाही. हा, सोडवूया. नेहमीप्रमाणे सोडवायचं. ग्राफ मध्ये आपण सोडवल्यासारखं. x ची किंमत -5 घ्या. 2 into -5 that is -10. -6y is equal to 3 as it is. -10 आहे, तिकडे नंतर प्लस होईल.
-6 राईट, -6y तिकडे नेले तरी चालेल, हरकत नाही, कसंही करा. +6y आणि हा +3 इकडे आणा, मायनस होईल, -10 -3 -13 -13/6 दॅट्स युअर आन्सर. ओके, 6y -13 6y -13 y इज इक्वल टू -13/6. हा, समजलं. त्यावरून कोऑर्डिनेट कसं तयार होईल, -5 आणि -13/6. y ची व्हॅल्यू 0 घ्या, y च्या ठिकाणी 0 टाका ना, राईट. 6 × 0 0 येणार आहे, म्हणजे 2x = 3 मिळेल, x = 3/2 दॅट्स युअर आन्सर. म्हणजे आपल्याला कोऑर्डिनेट काय मिळेल, x ची व्हॅल्यू 3/2, त्याला y किती असणार आहे, 0 असणार आहे. संपलं. समजतं. इतकं सोपा साधा प्रश्न आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आपल्याला सॉल्व द ग्राफ, सॉल्व द इक्वेशन बाय ग्राफिकली, म्हणजे ग्राफच्या सहाय्याने इक्वेशन सॉल्व करायचं. आपण शिकलो त्याप्रमाणे 2x + 3y = 12 आहे. काय वेगळं शिकवत नाही मी. 3y = 12 - 2x, y = 12 - 2x/3 याला, बरोबर का. आपल्याला 3 ने डिवाइड करा. वरती आपल्याला x ची किंमत किती घेतली बा, पहिल्यांदा x = समजा मी 3 घेतले, तर काय येणार, 12 - 2 3 = 6, 12 - 6 36 येणार, 6/3 दॅट इज 2 येणार. 12 - 6 दॅट इज 6, 6/3 दॅट इज 2. व्हॉट शुड बी कोऑर्डिनेट, 3 2. हा पहिला कोऑर्डिनेट. दुसरा, x ची व्हॅल्यू आपण बदलूया. आपण x = समजा -3 घेतली, टाका ना -3 किंमत x च्या ठिकाणी. मायनस मायनस प्लस होणार, 12 + 6 किती येणार, 18 येणार. 18/3 म्हणजे 6 येणार. संपलं. पुढे x = 0 घ्या वाटल्यास, घेतलात का. 12 - 2 × 0 दॅट इज 0. 12 - 0 इज 12 येईल, 12/3 दॅट इज 4 येईल. चला, समजतं. म्हणजे पहिला कोऑर्डिनेट 3 2, दुसरा -3 6 आणि तिसरा 0 4. हा कोऑर्डिनेट मिळाला. याच्यावरून एक चार्ट तयार करा. पहिलं काम संपलं आपलं. दुसरं इक्वेशन x - y = 1 आहे, म्हणजे y काय होईल, x - 1. पहा काय केलं सांगतो तुम्हाला. हा y तिकडे न्या आणि हा 1 इकडे आणा, बरोबर का. म्हणजे x - 1 = y, म्हणजेच y = x - 1. हे तुमचं इक्वेशन तयार होईल. समजतं. चलो, समजतं. आणि मग सोपं आहे आपल्याला. x ची किंमत समजा 2 घेतली तर 2 - 1 1 येणार. x ची किंमत -1 घेतली तर -1 - 2 येणार. x ची किंमत 0 घेतली तर 0 - 1 -1 येणार. त्याच्यावरून दुसरा चार्ट तयार होईल. समजलं का. 2 1 -1 -2 अँड 0 -1, राईट. याच्यावरून आपल्याला ग्राफ काढायचा आहे. ओके, एक्स ऍक्सिस काढा, वाय ऍक्सिस काढा, त्यावर कोऑर्डिनेट लिहा. हे तर सोपं आहे. आता पहिला पॉईंट 3 2 3 आणि वरती 2 1 2 घर, राईट. नंतर -3 6 -3 इथे आहे, 6 वरती 6 घर इकडून आलं का. नंतर तिसरा पॉईंट काय, 0 4 0, एक्सचा 0 इथे आहे, वायचा 4 वाय ऍक्सिसवर वरती 4 घर. त्याच्यातून जाणारी एक रेषा काढा. अवघड काहीच नाही. समजलं. तुम्हाला काय 10 प्रश्न मी सोडवून दाखवणार नाही, एकच प्रश्न सोडवून दाखवणार आहे. नेक्स्ट. हा, काही तुम्ही स्वतः करायला शिका. काय रे, 2 1, एक्सचा 2 वायचा 1, बरोबर का. 2 नंतर वरती एक घर गेलो आपण. -1 -2, -1च्या ठिकाणी खाली 2 घर, -1 -2 इकडे. नंतर 0 -1 इथे 0 आहे आणि -1 इथे, राईट. एक घर खाली या, त्यातून एक लाईन काढा. बरोबर. दुसऱ्या दोन्ही लाईन कुठे येतात या ठिकाणी. तिथून एक्स अक्षराला 3 मिळालं, वाय अक्षराला 2 मिळालं. 3 2 हा तुमचा कोऑर्डिनेट मिळाला. म्हणजे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजे सोल्युशन ऑफ द गिव्हन इक्वेशन इज 3 2. समजतं. लक्षात आलं. या प्रकारचे प्रश्न आहेत तुमच्याकडे. ते प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. आपल्याला बाकीचे प्रश्न 2 3 4 5 तुम्हाला चौथा प्रश्न मी पाहणार आहे. जे पॅरलल क्वेश्चन बरेच शिकवलेले आहेत ते तुम्हाला
सोपे आहेत ते, सोडवायचे आहेत. काय शंका असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता, विचारू शकता. ओके. फाइंड द डिटर्मिनंट्स व्हॅल्यू. डिटर्मिनंट्स व्हॅल्यू काय काढा. 4237 राईट. 4 7 जा 28 मायनस 2 3 जा 6 28 मायनस 6 करा, उत्तर 22. किती सोपं आहे पहा. दुसरं काय 5 हे बघ 5 मायनस 3 आणि मायनस 2 1 राईट. 5 1 जा 5 आणि मायनस 3 इंटू मायनस 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 प्लस होणार प्लस 6. 5 मायनस 6 येईल म्हणजे 5 मायनस 6 दॅट इज मायनस 1. संपलं. त्यानंतरचा प्रश्न त्याचे उत्तर मायनस राईट. तिसरा इथे 4 3 जा 12 मायनस ऑफ मायनस 1 प्लस 1 होणार. 12 प्लस 1 किती येणार आहे 30. झालं. द्या एंड. किती सोपा आहे. चौथा प्रश्न पण संपला. मग पाचवा प्रश्न बघूया. क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूलच्या साने शिकवलेलं आहे तुम्हाला. मी एक गणित दाखवणार, बाकीचे गणित तुम्हाला होमवर्कला येतं. समजलं का. चला लक्ष द्या. 6x minus 3y is equal to minus 10. 3x plus 5y minus 8 is equal to 0. हे पहिल्यांदा स्टँडर्ड फॉर्म मध्ये द्या. पहिलं इक्वेशन राईट. दुसरं इक्वेशन मायनस 8 प्लस 8 करायचं म्हणजे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आलं. बरोबर. 3x प्लस 5y इज इक्वल टू 8. बरोबर. दुसरं इक्वेशन. आता बघा 6 3 मायनस 3 5 मायनस 10 8 हे तुमचे काय आहेत. याच्यावर पहिल्यांदा डी काढायला शिका. हे ax प्लस by इज इक्वल टू स्वरूपात लिहिलं. बरोबर का. 6 3 मायनस 3 5 याच्यावरून डी काढा. 6 5 जा 30 मायनस ऑफ मायनस प्लस होणार प्लस 3 इंटू 3 9 30 प्लस 9 दॅट इज 39 विच इज नॉट इक्वल टू 0. डी कधीही 0 येत नाही लक्षात ठेवा. जे चुकून आला तर आपण दुरुस्त करा. बरोबर का. dx काय रे पहिल्यांदा कॉन्स्टंट टर्म घ्या. एक्सचा टर्म घ्यायच्या नाही आहेत. मायनस 10 8 घेतलं आणि मग मायनस 3 5 ॲज इट इज व्हायच्या. बरोबर. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस 10 इंटू 5 मायनस 50 8 इंटू मायनस 3 दॅट इज मायनस 24 मायनस 50 मायनस ऑफ मायनस 24 राईट. मायनस मायनस प्लस होणार. आता 50 मधून 24 मायनस करा. जे आन्सर येईल त्याला मायनस साईन द्या म्हणजे मायनस 26. ओके. त्यानंतर डीवाय काढा. डीवाय करताना एक्सचे कोएफिशियंट घ्यायचे 6 3 वायचे घ्यायचे नाही. त्याच्याऐवजी कॉन्स्टंट टर्म घ्यायच्या मायनस 10 आणि 8. सोडवा. 6 8 जा 48 मायनस ऑफ 3 इंटू मायनस 10 दॅट इज मायनस 30 48 मायनस मायनस प्लस होणार 30 म्हणजे उत्तर येईल 78 राईट. एक्स म्हणजे काय dx अपॉन डी. वाय म्हणजे काय dy अपॉन डी. म्हणजेच क्रॅमर्स रूल आपल्याला लक्षात आला का. एक्स इज इक्वल टू dx अपॉन डी वाय इज इक्वल टू dy अपॉन डी राईट. लक्ष द्या. मायनस 26 अपॉन 39 78 अपॉन 39 सोडवा. 13च्या टेबल राहा. 13 3 जा 13 2 जा राईट. 13 2 जा 26 13 3 जा 39 इथे 39 2 जा 78 संपलं. म्हणजे मायनस 2/3 अँड 2 दिस युअर सोल्युशन. ओके. हा क्रॅमर्स रूल झाला. अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत तुमच्याकडे किती प्रश्न आहेत पहा. 1 2 3 4 5 हे तुम्हाला सोडवायचे आहेत. ते सोडवायचे आहेत तुम्हाला. समजतं. क्रॅमर्स रूलचे सगळे. हा एक प्रश्न आहे तो मी जरा समजावून देतो. ठीक आहे हरकत नाही. पहिल्यांदा स्टँडर्ड फॉर्म मध्ये चला हरकत. हा एक सोडवूया आपण हरकत नाही. चला. 3x minus 2y is equal to 5/2. 2 ने मल्टिपल करा. 6x minus 4y is equal to 5. राईट. आता इथे 3 ने मल्टिपल करा म्हणजे काय येणार पहा. या इक्वेशन याला 3 ने मल्टिपल करा म्हणजे x प्लस 9y इज इक्वल टू मायनस 4 राईट. इक्वेशन 2. आता पहा 6 1 मायनस 4 9 आणि 5 मायनस 4 असे आपल्याला कोएफिशियंट मिळतील म्हणजे हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये मिळाले राईट. 6 1 मायनस 4 9 वरून आपल्याला डी काढा. 6 9 जा 54 मायनस 1 इंटू मायनस मायनस 4 मायनस ऑफ मायनस प्लस होणार बा 54 प्लस 4 दॅट इज 58 हो गया. त्यानंतर dx काढा.
dx करताना 6 आणि 1 घ्यायचे नाही, ते x कोएफिशियंट घ्यायचे, त्याच्याऐवजी 5 आणि -4 घ्या आणि 4 - 9 ॲज इट इज. 5 9 जा 45, मायनस ऑफ मायनस हिअर प्लस, प्लस 16 मायनस 16 बाहेर आहे म्हणजे -16च होणार. 45 - 16 दॅट इज आन्सर शुड बी वॉट 29. त्यानंतर dy काढा, x चे कोएफिशियंट घ्यायचे 6 1, y चे घ्यायचे नाही, त्याच्याऐवजी 5 -4 कॉन्स्टंट टर्म घ्यायच्या, सोडवायचं. 6 × -4 -24, 1 × 5 5 -5 म्हणजे -29 बाय क्रॅमर सोड. x म्हणजे dx अपॉन dy, y म्हणजे dy अपॉन dy. किमती टाका, बाकी काय शोध लावू नका. 29 1 जा 29 2 जा 29 1 जा 22 जा, इथे आन्सर हाफ आला, इथे मायनस हाफ आला, बाकी काय नाही. दॅट्स युअर आन्सर. ओके, समजतं बेटा? म्हणजे हे जे 5 प्रश्न आहेत पहिल्यांदा पूर्ण सोडवा. ओके, सोडवा. स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहेत का? आहेत ऑलरेडी. त्यामुळे नवीन काय शोध लावायची गरज नाही. 4m - 2n = -4 दिलेलं आहे. 4m + 3n = 16, राईट. 4 4 -2 3 वरून d काढा, 4 3 जा 12, मायनस ऑफ मायनस प्लस 2 4 जा 8 प्लस 8 12 प्लस 8 होणार, बरोबर. दॅट इज 20 विच इज नॉट इक्वल टू 0. ओके, dx काढताना काय करायचं, हे 4 4 आहेत ना कोएफिशियंट ऑफ ते घेऊ नका, -4 आणि 16 घ्या पहिल्यांदा, आणि -2 3 ॲज इट इज. 4 × 3 -12, 6 × -2 -32, -12 मायनस प्लस 32 होणार. 32 मधून 12 गेले 20. ओके, नंतर dn काढण्यासाठी काय करणार आपण, 4 4 घेणार एमचे कोएफिशियंट, परंतु एनचे घेणार नाही आहोत, त्याच्याऐवजी 4 आणि 16 घेणार कॉन्स्टंट टर्म. त्रिकस गुणाकार करा, 4 16 जा 16 4 जा 64, मायनस प्लस 16, दोघांचे ॲडिशन करा, 64 + 16 दॅट इज 80. बाय व्हॉट इज m, dm अपॉन d, व्हॉट इज n, dn अपॉन d. किमती टाका, अवघड नाही आहे, बरोबर ना या ठिकाणी. आणि हे सोडवूया आपण. 1 आलं, 20/21, आणि इथे 0 0 गेले, 1 4 जा 8, राईट, 4 आलं. दॅट्स युअर आन्सर. तिसरं गणित ऑलरेडी घेतलं आपण, चौथं बघूया. काही अवघड नाही आहे, लक्षात आलं का? स्टँडर्ड फॉर्म मध्ये पहिल्यांदा लिहून घ्या. इकडे लक्ष द्या, 7x + 3y = 15, या ठिकाणी -5x + 12y = 39, राईट. मग -5x आलं, घाबरायची काय गरज होती, सोडवण्याची पद्धत सेम आहे. 7 - 5 आणि 3 12, याच्यावरून डी काढा, 7 × 12, बरोबर. 12 7 जा 84, मायनस ऑफ मायनस 15 मायनस प्लस होईल, 84 + 15 करा, यू गेट 99. त्यानंतर dx काढूया, म्हणजे 7 - 5 घ्यायचे नाही, त्याच्याऐवजी कॉन्स्टंट टर्म 15 आणि 39 घ्या, 3 12 ॲज इट इज, राईट. वायचे कोएफिशियंट तसेच सोडवा. 15 × 12 करा, मायनस 39 × 3, 15 × 12 180, 3 × 39 गुणाकार करा, 117, दोघांची सबट्रॅक्शन करा, 63 आली, कोई बात नाही. डिवाय काढा, डिवाय करत असताना 7 - 5 ॲज इट इज घ्यायचे, 3 आणि 12 घ्यायचे नाही, त्याच्याऐवजी 15 आणि 39 घ्या, सोडवा. 7 × 39 करा, मायनस प्लस होणार, 15 5 जा 75, 7 × 39 273, मायनस प्लस 75, दोघांची ॲडिशन करा, व्हॉट शुड बी आन्सर 348, आणि मग फॉर्म्युला वापरा. व्हॉट इज x, dx अपॉन d, व्हॉट इज y, dy अपॉन, सबस्टिट्यूट व्हॅल्यूज, बरोबर. या ठिकाणी कितीने डिवाइड होईल पहा, 9 ने, 9 7 जा 9 9 1 जा म्हणजे 7/11. या ठिकाणी सोडवा, 3 ने डिवाइड करा, 116/33 होईल, बरोबर. दॅट्स युअर आन्सर. ओके, त्यानंतरचा प्रश्न अशा प्रकारचा प्रश्न आहे, हा क्रॅमर सोडून सोडवायचा. तर हे सोडवत असताना स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाहीये, तर पहिले 2 इक्वेशन घ्या आणि त्याच्यापासून इक्वेशन स्टँडर्ड इक्वेशन करा, नंतर दुसरं आणि तिसरं घ्या, त्याच्यापासून स्टँडर्ड इक्वेशन करा,
आणि मग सोडवा. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, लक्ष द्या. कधी कधी तुम्हाला सॉल्व द इक्वेशन एवढंच येतं, त्यावेळेला सुद्धा विचार करायचा की पहिल्या दोघांचा विचार करूया. x प्लस वाय मायनस 8/2 इज इक्वल टू x प्लस 2y मायनस 14/3. ते क्रॉस मल्टिप्लिकेशन पहिला आणि दुसरं. क्रॉस मल्टिप्लिकेशन काय होईल बघा, 3 ने गुणा इकडे, इकडे 2 ने मल्टिप्लाय करा, म्हणजे 3x प्लस 3y मायनस 24. इथे 2x प्लस 4y मायनस 28, राईट. ओके, आता 2x इकडे आणा, काय होणार, मायनस होणार. तसंच 4y इकडे आणा, मायनस होणार, राईट. हा मायनस 24 तिकडे आणा, प्लस होणार, प्लस, बाकी काहीच नाही. समजतं काय करताय. 3x मायनस 2x प्लस 3y मायनस 4y इज 28 मायनस आहे, इकडे 24 प्लस झालं, म्हणजे मायनस या ठिकाणी पहा 3x मायनस x x येईल, 3y मायनस 4y म्हणजे मायनस y येईल, आणि इकडे मायनस 4, राईट. याला इक्वेशन 1. तर इक्वेशन हे म्हण. तसं इक्वेशन 2 कसं मिळणार, तर सेकंड आणि थर्ड वरून घ्यायचं, सेकंड रेशो आणि थर्ड रेशो, राईट. करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. 4x प्लस 4y मायनस 32, इथे 6x मायनस 2y असं येईल, बरोबर. आता काय करता येईल पहा, लक्ष द्या. हा 4x तिकडे न्या, मायनस होईल. हा 4y तिकडे न्या, मायनस होईल, आणि मायनस 32 ॲज इट इज ठेवा. कसं करायचं तुमच्यावर आहे, राईट. म्हणजे 2x मायनस 6y इज इक्वल टू मायनस 32. फार तर 2 ने डिवाइड करा, x मायनस 3y इज इक्वल टू मायनस 16. इक्वेशन 2. इक्वेशन 1 कुठे आहे पहा, इथे. आणि इक्वेशन 2 याच्यावरून डी काढायचा आहे, dx काढायचा आहे, dy काढायचं. पहिल्यांदा डी काढूया. हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहेत. दिस बोथ द इक्वेशन इन स्टँडर्ड फॉर्म. ax प्लस by इज इक्वल टू 6 आहेत ना, तर आहेत. आता आपल्याला पहिल्यांदा डी काढूया. 1 1 मायनस 1 मायनस 3, याच्यावरून डी काढा, काय होईल, 3 1 3 मायनस 3, 1 1 मायनस मायनस प्लस होणार, मायनस आहे प्लस 1, मायनस 3 प्लस 1 म्हणजे मायनस 2. समजतं का, मायनस 2 येणार. ओके, आता पुढे dx काढा. dx करता 1 1 हे घेऊ नका, राईट. त्याच्याऐवजी मायनस 4 आणि 16 घ्या, आणि 1 मायनस 3 मायनस 1 मायनस 3 ॲज इट इज, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. मायनस मायनस प्लस 12, राईट. इथे सुद्धा मायनस मायनस प्लस 16, म्हणजे 12 मायनस 16 दॅट इज मायनस 4. पुढे डिवाइड करताना एक्स कोएफिशिएंट 1 1 घेऊ नका, सॉरी ते घ्या, बरोबर, सॉरी. डिवाइड करताना एक्स कोएफिशिएंट घ्या, वायचे घेऊ नका. वायचे म्हणजे 1 मायनस 3 घेऊ नका, त्याच्याऐवजी काय का कॉन्स्टंट टर्म मायनस 4 मायनस 16 सोडवा. 1 इंटू मायनस 16 मायनस 16, बरोबर. आणि मायनस मायनस प्लस 4, मायनस 16 प्लस 4. इथे चुकतंय पहा, दुरुस्त करूया. इथे चुकीचं आहे, ते दुरुस्त करूया. मायनस 16 प्लस 4 म्हणजे मायनस 12, समजलं का. आता डीवाय काढलं, dx काढलं, आणि डी काढलं. व्हॉट इज एक्स, dx अपॉन डी, क्रॅमर्स रूल बाय क्रॅमर्स रूल. ओके, किमती टाका. मायनस 4 अपॉन मायनस 2, मायनस मायनस प्लस 2, आणि डी वाय काढलं तर काय, dy अपॉन डी. dy ची किंमत किती आली बघा, मायनस 12 अपॉन मायनस 2, डी ची किंमत उत्तर येईल मायनस मायनस प्लस 6, राईट. म्हणजे 2 6 हे तुमचं उत्तर आहे. समजलं. थोडस या ठिकाणी काय चुकलंय समजलं का, इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना हा प्लस 16 लिहिला होता, तो मायनस 16 पाहिजे. एवढी चूक झाली, ती दुरुस्त करा, की विषय संपला. ओके, समजतं. मित्रो, अशा प्रकारे गणितांचा सराव तुम्ही प्रामाणिकपणे करा. जर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडले असतील तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, सपोर्ट करायचं आहे, कॉमेंट्स करायचे आहेत. जर खरोखरच आवडला तर कॉमेंट्स करा, शेअर करा, की अशा विद्यार्थ्यांना जे गरीब आहेत, आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत, आणि
घरची परिस्थिती त्यांची नाहीये मोठमोठे क्लास लावण्यासाठी, त्या विद्यार्थ्यांसाठी हे प्रामाणिकपणे मी अतिशय मेहनतीने हे व्हिडिओज बनवतोय. ह्या व्हिडिओज त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, यूट्यूब चॅनल विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. आणि मित्रहो, मुळामध्ये ऑनलाईन शिकणं अवघड आहे असं वाटत असेल तर चुकीचा गैरसमज आहे, पहिल्यांदा दूर करा. ऑनलाईन हे ऑफलाईन सारखंच आहे, फक्त प्रामाणिकपणे शिकण्याची जिद्द असली पाहिजे आणि ती जिद्द तुम्ही नक्कीच ठेवाल. आणि ह्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराल, लाईक कराल आणि इव्हन ह्या चॅनलमधल्या सगळ्या जेवढ्या व्हिडिओज आहेत तेवढ्या व्हिडिओज तुम्ही प्रामाणिकपणे बघाल. आणि जॉमेट्री सारख्या विषयात किंवा अल्जेब्रा सारख्या विषयात तुम्हाला आउट पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यासाठी मी नक्कीच मदत करेन, ही तुम्हाला 100% गॅरंटी देतो. धन्यवाद. थँक्यू माय डिअर्स. थँक्स ऑल माय स्टुडंट्स. माझ्या सर्व विद्यार्थ्यांना धन्यवाद. थँक्यू.